सुरगाणा तालुक्यात गणेशोत्सव पारंपरिक व शांततेत साजरा व्हावा यासाठी सुरगाणा तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाची शांतता बैठक नुकतीच संपन्न झाली। या बैठकीत तहसीलदार रामजी राठोड यांनी गणेश मंडळांना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, तसेच विसर्जनाच्या दिवशी दारूबंदी, लहान मुलांची सुरक्षितता, वेळेत विसर्जन व पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निवडीचं देखील आवाहन केलं। तसेच पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, डीजे व डॉल्बीला परवानगी दिली जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं। याशिवाय चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना लेखन सामग्री व गणवेश देण्यासारख्या सामाजिक उपक्रमांवर भर द्यावा असंही यावेळी त्यांनी सांगितलं। त्याच्यामुळे इतरांना पण त्रास होईल असे कोणतेही कृती आपल्याला या उत्सवामध्ये पण करायचे नाही। तसंच ते लाईटिंगमध्ये असतात का काही लाईटिंगचे प्रकार आहेत लाईटिंग, ते पण कोणी वापरायचं त्यावर सुद्धा बंदी आहे, ते पण कोणी आणू नये। त्यामुळे असे बरेचसे सुधारणा आहेत, बऱ्याच लोकांचे असे डोळे सुद्धा खराब झालेले आहेत। आपण सण साजरा करताना आपले धार्मिकनुसार असं असतं की दारू पिऊ नये, परंतु आपण एवढं त्या मिरवणुकीत एवढं दारू पित असतो की आपल्याला सांभाळायला दोन लोक लागतात। ते त्यांच्या आनंद साजरा करत नाही, ते आपल्याला सांभाळत नसतात। तरी मग माझं ज्या पोलीस पाटलांची त्यांना विनंती राहील की ज्या दिवशी आपल्या गावाला गणपती विसर्जन असेल तर त्या दिवशी त्यांनी आपल्या गावात किंवा समुद्रात जो एरिया असेल त्या ठिकाणी दारूबंदीसाठी आम्हाला जे कळवलं आम्ही आमच्या स्तरावरून त्यांना सांगू त्या ठिकाणी दारूबंदी केली जाईल, जेणेकरून मिरवणुकीमध्ये असं कोणी दारू पिऊन एका व्यक्तीने त्या ठिकाणी ठिकाणं घालायचं आणि त्यांनी बाकीच्या त्याला आवड बसायचं आणि ते आपले जो आनंद आहे, उत्साह आहे तो कमी करायचा किंवा त्याला विरोधन करायचं हे गोष्ट घडू नये यासाठी त्या ठिकाणी दारूबंदी केली जाईल। आणि दारूबंदी असेल कोणी जर करत नसेल तर मला नाव कळवा, आम्ही त्याच्यावर कारवाई करणार। सर्वांनी वेळ पाळायची आहे, जसं मागाशी म्हटलं त्यांनी तारीख देणार इकडे या तारखेला आम्ही विसर्जन करणार आहोत। गणेश मंडळाची जी गावाची यादी आहे, मंडळाची यादी ती देताना त्याच्यात मंडळाचं नाव, पूर्ण कार्यकारिणी कोण आहे, विसर्जनाचा दिवस, विसर्जनाचं ठिकाण, वाद्य आणि मिरवणुकीचा मार्ग, या सर्व गोष्टी ज्या आहेत या तुम्ही पोलीस स्टेशनला अवगत केल्या पाहिजे अगोदरच। त्या अनुषंगानेच आपल्याला पोलीस जो बदल लॉ अँड ऑर्डरचा तो आपल्याला ठेवता येतो। विशेष म्हणजे परवानगीशिवाय कोणी मिरवणूक काढणार नाही, परवानगी ऑनलाईन राहील। त्याच्यानंतर जे देखावे बसवले जातील ते वादग्रस्त किंवा भडक नारेबाजी किंवा वादग्रस्त गाणे वगैरे जे ते कोणीही लावणार नाही। कुठे काही वाद निर्माण होण्यासाठी तुमच्या कानापर्यंत काही गोष्टी आली, विशेषतः पोलीस पाटील ती जी माहिती ती तुम्ही तात्काळ पोलिसांना देणं गरजेचं आहे। दुसरा मुद्दा आहे ध्वनी प्रदूषण। आता साहेबांनी सांगितलेलं आहे की डीजे जो आहे, डीजेला परवानगी नाहीये, त्यासाठी कोणीही मंडळाने हट्ट धरू नये की साहेब 1 तासासाठी डीजे लावायचा आहे की 2 तासासाठी डीजे लावायचा आहे। डीजेला परवानगी नाही, डीजे जर वापरला तर कायदेशीर कारवाई केली जाते। मी एकदम स्पष्ट सांगतो याच्यात। त्याचा पण आपण जो आहे तो डेसिबल लिमिट दिलेलं आहे, त्याच्यात त्या लिमिटच्या बाहेर जे ते कोणीही वाद्य किंवा साऊंड सिस्टीम वाजवणार नाही। आणि विशेष म्हणजे रात्री 10 नंतर कोणतंही वाद्य वाजणार नाही। गणेशोत्सव हा उत्सव सामाजिक सलोखा व बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा आहे असा संदेश या बैठकीत देण्यात आला। यावेळी तहसीलदार राठोड यांच्यासह पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते, नगराध्यक्ष भरत वाघमारे, नगरसेवक भगवान आहेर, मौलाना अबू शेख, शिक्षक रतन चौधरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे, अभोणा।